नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. आपण पाहणार आहोत रायझिंग सन पॅरेंटिंग, म्हणजेच मुलांच्या स्वावलंबनासाठी वापरली जाणारी एक अफलातून जपानी कार्यपद्धती. आता आपण सगळेच कुटुंबातले मोठे म्हणून नेहमीच आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करत असतो, बरोबर? त्यांना सर्वोत्तम देण्याचा आपला प्रयत्न असतो. पण जपानमध्ये मुलांचं संगोपन करण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आणि प्रभावी आहे. याच पद्धतीला आपण द जपानी ब्लूप्रिंट फॉर इंडिपेंडन्स म्हणतोय. चला तर मग आज या ब्लूप्रिंटची रहस्य उलगडूया. आता साहजिकच एक प्रश्न नक्कीच पडतो आणि तोच या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य धागा आहे. तो प्रश्न म्हणजे जपानी मुलं एवढी शिस्तबद्ध आणि स्वावलंबी कशी काय असतात? आपण सर्वांनी कधी ना कधी पाहिलं असेल, जपानमधली लहान मुलं किती शांतपणे काम करतात, सार्वजनिक ठिकाणी शिस्तीने वागतात, अगदी स्टेडियममध्ये मॅच संपल्यावर स्वतःचा कचरा स्वतः उचलतात. पण ही शिस्त येते कुठून? हे काही एका रात्रीत घडत नाही. यामागे एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली पद्धत आहे आणि तीच आपण समजून घेणार आहोत. शाळेला सुट्ट्या लागल्या की तो काळ मुलांसाठी फक्त रिकामा वेळ आणि मोबाईल बघण्याचा काळ न राहता त्यांच्या जडणघडणीचा एक भक्कम पाया कसा बनू शकतो हे आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. सुट्टी आली रे आली की प्रत्येक घरात साधारण एकच चित्र पाहायला मिळतं. मुलं दिवसभर मोबाईल नाहीतर टीव्ही समोर चिकटून असतात. आणि मग साहजिकच एक पालक म्हणून आपल्या मनात विचार येतो की अरे, मुलं सुट्टीत नवीन असं काहीच शिकत नाहीयेत. हा प्रश्न ना फक्त एका घराचा नाहीये, तर प्रत्येक पालकाचा हा एक अगदी कॉमन प्रश्न आहे. सुट्टीत मुलांना नेमकं काय शिकवायचं, त्यांच्या वेळेचा खरंच सदुपयोग कसा करायचा? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत प्रभावी आणि जगभरात सिद्ध झालेल्या पद्धतीच्या आधारे शोधणार आहोत. या सादरीकरणात आपण मुख्यत्वे 5 टप्पे पाहणार आहोत. सुट्टीतील स्क्रीनचा प्रॉब्लेम, जपानी पालकत्वाची पद्धत, घरात शिकवण्यासारखी व्यावहारिक कौशल्य, एक परफेक्ट डेली रुटीन आणि शेवटी पालकत्वाच्या काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. तर सर्वात आधी बघूया आपला पहिला भाग, सुट्टीतील स्क्रीनचा प्रॉब्लेम. शाळेला सुट्टी लागली की मुलांकडे भरपूर मोकळा वेळ असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण हा रिकामा वेळ आणि त्यातून होणारी अर्थपूर्ण वाढ या 2 गोष्टींमध्ये कुठेतरी नक्कीच गल्लत होते. होतं काय माहितीये, आपण अनेकदा मुलांना सगळं तयार देतो. म्हणजे पाण्याची बाटली भरण्यापासून ते जेवणाचं ताट वाढण्यापर्यंत सगळं त्यांना हातात मिळतं. याचा थेट परिणाम काय होतो? तर अति मोबाईल, टीव्ही आणि घरातल्या कामांमध्ये त्यांचा शून्य सहभाग. पण याउलट जपानी पद्धत अगदी वेगळी आहे. तिथे मुलांच्या स्वावलंबनावर, जीवन कौशल्य शिकण्यावर आणि शिस्तीवर भर दिला जातो. हीच पद्धत आपल्याला समजून घ्यायची आहे की नेमका हा बदल आपल्या घरात कसा घडवून आणायचा. आणि म्हणूनच आपण वळतोय दुसऱ्या भागाकडे, जपानी पालकत्वाची पद्धत. जपानमध्ये सुट्टी म्हणजे फक्त आराम नसून कृतीतून मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा यावर त्यांचा मुख्य फोकस असतो. हे नेमकं कसं होतं ते पाहूया. जपानी पालकत्वाचे मुख्य 5 आधारस्तंभ आहेत. पहिलं म्हणजे स्वावलंबन. तिथे अगदी लहानपणापासून मुलं स्वतःची बॅग स्वतः भरतात, स्वतःची साफसफाई करतात. दुसरं म्हणजे त्यांची शिस्त आणि ठरलेलं रुटीन. तिसरा मुद्दा आहे जगाची ओळख. सुट्टीत मुलांना पार्क, म्युझियम अशा ठिकाणी नेऊन बाहेरचं जग कसं चालतं हे मुद्दाम दाखवलं जातं. चौथा म्हणजे नवनवीन कौशल्य आणि छंद जोपासणे, जसं की एखादा खेळ किंवा कला. आणि 5वा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक सहभाग, जिथून ती मुलं टीमवर्क म्हणजेच एकमेकांसोबत मिळून काम करायला शिकतात. ह्या सगळ्याचा एक अत्यंत सुंदर निष्कर्ष समोर येतो. तो म्हणजे जेव्हा मुलं स्वतःची कामं स्वतः करतात ना, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अगदी नैसर्गिकरित्या वाढतो. आपण अनेकदा मुलांना छोट्या छोट्या कामांपासून दूर ठेवतो, पण खरं सांगायचं तर स्वतःची बॅग भरणे किंवा जेवल्यावर आपलं ताट उचलून ठेवणे अशा अगदी साध्या कृतींमधूनच मुलांमध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होत असतो. आता शिस्तीची सवय कशी लावायची? तर याची पहिली पायरी म्हणजे सुट्टी असली तरी वेळेवर उठणे. दुसरी पायरी म्हणजे संपूर्ण दिवस फक्त खेळण्यात न घालवता अभ्यास आणि खेळ यांचा एक उत्तम समतोल राखणे. आणि यातूनच तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी साध्य होते. ती म्हणजे मुलं नकळतपणे आयुष्यासाठी लागणारं वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट शिकतात. यासाठी कोणताही धाक दाखवावा लागत नाही. ही शिस्त आपोआप अंगवळणी पडते. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, शिकवण्यासारखी व्यावहारिक कौशल्य.
आता तुम्ही म्हणाल की जपानी तत्वज्ञान तर समजलं, पण हे सगळं आपण आपल्या घरात कसं लागू करायचं? घरातल्या कामांमधनं हे शिक्षण कसं द्यायचं? तेच आता आपण पाहूया. आपल्या घरातील कामांची आपण थेट मुलांच्या कौशल्यांशी सांगड घालू शकतो. उदाहरणार्थ, कपडे मशीनला लावणे, लादी पुसणे, टॉयलेट साफ करणे, यातून मुलांना दैनंदिन जीवन कौशल्य शिकायला मिळतात. त्यांना दुकानातून किराणा किंवा छोट्या वस्तू आणायला सांगितल्या तर त्यातून त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आणि आजच्या काळात मोबाईलचा योग्य वापर शिकवायचा असेल तर त्यांना माहिती सर्च करायला सांगणे किंवा टायपिंग करायला सांगणे, यातून त्यांची डिजिटल कौशल्य सुधारतात. वरवर अगदी साधी वाटणारी ही कामं खरं तर मुलांसाठी एक खूप मोठी शिकवण असते. या व्यतिरिक्त आणखी एक अतिशय सुंदर आणि क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे स्लॅमबुक ॲक्टिव्हिटी. सुट्टीत मुलांना एखादं स्लॅमबुक तयार करायला सांगा, ज्यामध्ये ते त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची स्वप्न, त्यांच्या मित्रांबद्दल लिहू शकतील. यामुळे होतं काय, तर मुले स्क्रीनपासून दूर राहतातच, पण सोबतच त्यांच्यात नवनिर्मितीची क्षमता वाढते. आणि कुटुंबासोबत एक छान बॉन्डिंग, एक कायमस्वरूपी गोड आठवण तयार होते. तर मग आता बघूया आपला चौथा भाग, एक परफेक्ट डेली रुटीन. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते प्रत्यक्षात एका दिवसाच्या वेळापत्रकात कसं बसवायचं त्याची आपण आता माहिती घेऊया. संपूर्ण दिवसाचं हे वेळापत्रक एक अतिशय सुंदर समतोल साधतं. सकाळी मुलं उठल्यावर त्यांची ऊर्जा खूप जास्त असते, तेव्हा त्यांच्याकडून अभ्यास आणि वाचन करून घेता येतं. दुपारच्या वेळेत घरातली छोटी कामं, त्यांचा एखादा छंद आणि थोडासा स्क्रीन टाईम. आपण स्क्रीनवर पूर्ण बंदी नाही घालत आहोत, पण ती मर्यादित नक्कीच असावी. संध्याकाळी मात्र बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी फॅमिली टाईम आणि दुसऱ्या दिवसाचं थोडंसं प्लॅनिंग. जपानी समतोलाचं हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे, जे कोणत्याही सामान्य घरात आपण सहज लागू करू शकतो. आता आपला शेवटचा आणि पाचवा भाग, पालकत्वाच्या काही महत्त्वाच्या टिप्स. हे वेळापत्रक प्रत्यक्ष राबवताना आपल्याला काही अडचणी येऊ शकतात. म्हणूनच कायमस्वरूपी यशासाठी काही नियम समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी हे 4 नियम कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे मुलांना सतत प्रोत्साहन द्या. त्यांनी छोटी कामं केली तरी त्यांचं भरभरून कौतुक करा. दुसरं, हे सगळं एका दिवसात नक्कीच बदलणार नाही, त्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये रोज सातत्य ठेवा. तिसरं, स्क्रीन टाईम पूर्णपणे बंद करून भांडण करण्यापेक्षा तो फक्त मर्यादित ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मुलांवर कोणत्याही गोष्टीची बळजबरी किंवा जबरदस्ती अजिबात करू नका. त्यांना प्रेमाने आणि समजावून सांगून या रुटीनमध्ये सामावून घ्या. ह्या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश ह्या एका वाक्यात दडलेला आहे. सुट्टी म्हणजे फक्त टाइमपास नाही, तर ती मुलांच्या आयुष्याचा पाया आहे. हे जे काही आठवडे किंवा महिने सुट्टीचे मिळतात ना, ते वाया घालवण्यासाठी नाहीत, तर मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मिळालेली ती एक सुवर्ण संधी आहे. आणि आता जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, मुलांचा हा पाया भक्कम करण्यासाठी आजपासून, आत्तापासून आपण कोणती एक छोटी सवय सुरू करणार आहोत? ती सवय स्वतःची बॅग भरायची असो वा वेळेवर उठायची. सुरुवात अगदी छोटी असू द्या, पण ती आजच करा. या विषयावर नक्की विचार करा आणि असेच आणखी माहितीपूर्ण विषय समजून घेण्यासाठी जोडलेले रहा. धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.